हा, मी नेमकं बोलायच्या ह्याच्यामध्ये कमेंट कर बघितलंच नाही, मी माझा रट्टा सुरू केला. त्यामुळं विद्यार्थ्याचा प्रतिसादही तेवढा महत्त्वाचा असतो. नुसतं शिक्षकानेच बडबड करू नये. आपले लेकर काय करतात वर्गात, कुठं बघते, काय करतात. चला ठीक आहे, ऑल इज क्लिअर. हा चला ठीक आहे. चला मग गुरुजी आजच्या तासिकेत आपल्याला काय करायचंय, व्याख्या बघायची. पहा कशाची व्याख्या बघायची आहे आपल्याला, बघायची आहे गुरुजी शिक्षक अभियोग्यतेची व्याख्या. अभियोग्यता म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आहे. तर बघा तुमच्या स्क्रीनवर हे तुम्हाला एक पॅरेग्राफ दिसतो, याचा अर्थ आपण आधी समजून घेऊया. अभियोग्यतेला इंग्लिशमध्ये ऍप्टिट्यूड असं म्हणतात पहा, आणि त्याला मराठीमध्ये कल किंवा अधिक क्षमता असं म्हटलं जातं. आणि अभियोग्यता शब्दशः अर्थ विशेष क्षमता असा येतो पहा. काय येतो, विशेष क्षमता. लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये काय म्हणणार त्याला, ऍप्टिट्यूड म्हणणार, मराठीत त्याला कल किंवा क्षमता म्हणणार, आणि शब्दशः अर्थ विशेष क्षमता. मग तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रातल्या तुमच्याकडे जर क्षमता असेल ती झाली तुमची विशेष क्षमता. इंजिनियरच्या वेगळ्या, वकिलांच्या वेगळ्या, डॉक्टरच्या वेगळ्या, आपल्या मास्तरच्या गुरुजींच्या क्षमता वेगळ्या. म्हणून याला नुसतं अभियोग्यता नाही, शिक्षक अभियोग्यता म्हटले, कारण इथं विशेष क्षमता तुमच्या तपासल्या जाणार आहे या परीक्षेमध्ये. त्यानंतर पुढे पहा, यावरून अभियोग्यता म्हणजे आवश्यक त्या प्रशिक्षणामुळे. आता मेन पॉइंट कडे आलो आपण. आवर्जून बांधवनो लक्ष द्या. मेन पॉइंट हा आहे तुमचा गुरुजी या ठिकाणी, की आवश्यक त्या क्षमता. आवश्यक म्हणजे शिक्षक होण्यासाठी ज्या प्रशिक्षणामुळे एखाद्या व्यक्तीला विशेष व्यवसायात किती कौशल्य प्राप्त झाले आहे. कशात, व्यवसायात. परत तुम्हाला अधिकार दिले, प्रशिक्षण दिलंय, म्हणजे तुमचं डीएड बीएड झालंय, आणि ते केल्यानंतर तुमचा जो व्यवसाय आहे, तुमची जी सेवा आहे, त्यात तुम्ही किती कौशल्य प्राप्त केलं आहे हे दर्शवणारा गुणसमुच्चय. परत एक गुण का, गुणसमुच्चय, गुणांची पूर्ण माळ, समुच्चय बांधवनो, याला आपण काय म्हणायचंय, शिक्षक अभियोग्यता असं म्हणायचं आहे. बघा इंग्लिशमध्ये ऍप्टिट्यूड म्हणणार, मराठीमध्ये कल आणि अभिक्षमता म्हणणार, शब्दशः अर्थ विशेष क्षमता. त्या कधी प्राप्त होतात, प्रशिक्षण दिल्यावर. तुम्ही कधी घेतलंय, तुम्ही डीएड केलंय, बीएड केलंय, एमएड केलंय, ह्या झाल्या तुमच्या विशेष क्षमता, आणि त्या क्षमतांचा गुणसमुच्चय म्हणजेच अभियोग्यता. आता ही झाली अभियोग्यतेची व्याख्या. आलं लक्षात. कमीत कमी इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात, ऍप्टिट्यूड म्हणतात, मराठीमध्ये काय म्हणतात, कल किंवा अभिक्षमता. शब्दशः अर्थ काय, विशेष क्षमता. आणि ओबडधोबड व्याख्या आहे की आवश्यक त्या प्रशिक्षणामुळे तुमच्या व्यवसायात तुम्ही किती काय केलेलं आहे, कौशल्य आत्मसात केलं आहे, गुणसमुच्चय जमा केलेला आहे, त्या गुणसमुच्चयाला बांधवांनो अभियोग्यता असं म्हणायचंय. साधी व्याख्या. चला लय खतरनाक आहे बरं का, हे चांगल्या चांगल्या लोकांनी अजून घेतलं नाही, याच्याकडे कोणी लागत नाही, डायरेक्ट लोक सुरू केले लोकांनी. तुमचं टीईटी वेगळं आहे, सीटीईटी वेगळं आहे, आणि टेट वेगळं आहे. भान ठेवा. हे चॅप्टर शिकवणारा महाराष्ट्रातला मी 2016चा पहिला माणूस आहे युट्यूबवर. अजूनही तुम्ही टाका विजय सुरासे, तुम्हाला 2016लाच माझा व्हिडिओ दिसेल. 25-30 हजार मुलांनी तेव्हा पाहिलेला. एकदम वाळला होतो मी, नेमकंच एमएड झालेलं माझं, आणि ही व्याख्याच समजून सांगणारा मी पहिला युट्यूबर आहे. पहिला व्हिडिओच युट्यूबर हा हे समजून सांगण्याचाच माझा गेला होता. ठीक आहे, चला पुढे. आता मी तुमचं नंतर काय करतो माहिती का, कमेंट वाचतो, तुम्ही आधी शिकून घ्या. एक विशिष्ट पायऱ्या असतात. काय असतात, मी काही असा युट्यूबर नाहीये, मी शिक्षक आहे, त्यामुळे मला माझ्या पद्धतीने जाऊ द्या. मग आता आपण अभियोग्यतेची व्याख्या पाहिली. आता आणखीन एक दुसरी व्याख्या आपण काय करूया, बघूया. आवश्यक त्या प्रशिक्षणामुळे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट विषयात किती ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करता येईल हे दाखवणारा गुणसमुच्चय म्हणजे बांधवनो अभियोग्यता. तर हे दोन शब्द आणखीन त्यात वाढलेलं आहे की आपल्याकडे दोन गोष्टी असणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे ज्ञान आणि दुसरं म्हणजे कौशल्य. आणि प्रशिक्षण दिल्यानंतर तुमच्यामध्ये ज्ञान आणि कौशल्य किती आलं. आता टीईटीने तुम्हाला काय शिकवलंय, तुम्हाला ज्ञान पाहिलंय तुमचं. आता टेट तुमचं काय पाहणार आहे, कौशल्य पाहणार आहे.
म्हणून तो बांधवनो 200 क्वेश्चनला बांधवनो तुम्हाला 33 सेकंद दिलंय. कौशल्य किती लवकर उत्तर येतंय तुम्हाला. टीईटी मध्ये त्यांनी 1 मिनिट द्याला तुम्हाला, आता 33 सेकंदात भागो 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 रे भागो. चला मग गुरुजी आता पुढच्या परत व्याख्या बघू आपण. वेगवेगळे शास्त्रज्ञ आहे. बिंगहॅम नावाचे शास्त्रज्ञ काय म्हणतात बघा. बघा बिंगहॅम वर क्वेश्चन येईल. बिंगहॅम यांनी काय म्हटलं आहे तर हे म्हटलं आहे गुरुजी, शाळेमध्ये किंवा विशिष्ट कामामध्ये विशिष्ट प्रकारच्या स्थितीमध्ये काम करायचे प्रशिक्षण दिल्यानंतर, प्रत्येक जण काय म्हणतोय माहिती का, प्रशिक्षण दिल्यानंतरच म्हणतोय. मग काय, व्यक्तीच्या यशस्वी होण्याची जी शक्यता असते ती मोजण्याचे परिमाण पाहिजे. बघितलं परिणाम झाले, परिमाण म्हणजे मोजण्याचे एक. परिमाण म्हणजे बांधवांनो अभियोग्यता होय. कळायला का. कोणी म्हटलंय, बिंगहॅम मोठा शास्त्रज्ञ आहे, शिक्षण तज्ञ आहे. त्यांना असं म्हणायचंय तुम्ही शाळेमध्ये शिकता किंवा विशिष्ट कामामध्ये विशिष्ट प्रकारच्या स्थितीमध्ये काम करताय, मग ते प्रशिक्षण दिल्यानंतर व्यक्तीच्या यशस्वी होण्याची जी शक्यता आहे ते मोजण्याचे जे काही परिमाण आहे त्या परिमाणाला बांधून अभियोग्यता म्हणायचे. यशस्वी होण्याची शक्यता मोजण्याचं परिमाण म्हणजे बांधून आपली अभियोग्यता. मग आता याच्यामध्ये याचे घटक येणार. मग तुमचं बुद्धिमत्ता असेल, गणित असेल, विज्ञान असेल, अध्यापन शास्त्र असेल, कला शाखा असेल, हे सगळे घटकांचा पुंज आहे, ह्या घटकांचा समुच्चय आहे, यालाच अभियोग्यता म्हणायचे. आलं का लक्षामध्ये. हा चला गुरुजी चलो आगे आगे चलो, आगे आगे चलो, आगे आगे चलो. आता हा शास्त्रज्ञ झाला. दुसरा शास्त्रज्ञ बघूया आपण. काय म्हणतोय दुसरा शास्त्रज्ञ, स्टकलर. अरे स्टकलर कुठं पाहिला आता आपण सांगा बरं. आपल्याला आता जस्ट स्टकलर विचारला गेलाय पहा. कोण सांगतंय स्टकलरचं माहिती. स्टकलर वर क्वेश्चन कुठं आलता पटकन कमेंट करा. स्टकलर कुठं आलता सांगा. कोणतं महत्व सांगतोय स्टकलर. स्टकलरची व्याख्या विचारली गेली टीईटी ला जस्ट आता. चला कोणी तुमचं नाव विचारतो बा, कोण पट्टी आहे की आता टीईटी मध्ये सांगन तो लगे की सर हे याच्यावर प्रश्न आलता, मी बघा तुमचे कमेंट वाचतो. मला हुशार विद्यार्थी आवडतात बरं का. सांगा पटकन कमेंट. अरे कोणत्या विषयावर विचारला गेला प्रश्नपत्रिकेत आठवत नाही का. अरे बर घटक कोणता, व्याख्या कोणती होती, संकल्पना कोणती स्टकलरची. हा गोळाबिरीज. पण कशाची गोळाबिरीज. व्यक्तिमहत्व. व्यक्तिमहत्वाच्या व्याख्येमध्ये बांधवांनो 2024च्या टीईटीच्या परीक्षेमध्ये पेपर 2 ला स्टकलर विचारला गेला आहे. तर ह्या स्टकलरने बांधवांनो या ठिकाणी आता आपल्याला काय अभियोग्यतेची व्याख्या सांगितलेली आहे. बघा काय म्हणतो स्टकलर, व्यक्तीच्या भविष्यकालीन संभाव्यतेकडे निर्देश करणारी सद्यस्थिती म्हणजे अभियोग्यता. एखादा व्यक्ती भविष्यात कुठल्या बाजूला जाणार आहे, संभवता कुठल्या बाजूला तो जाणार आहे तो निर्देश देणारी बांधवांनो सद्यस्थिती म्हणजे अभियोग्यता. बघा भविष्याकडची सद्यस्थिती निर्देश करणारी स्थिती म्हणजे बांधवांनो अभियोग्यता, असं स्टकलर म्हणतोय. आणि त्यानंतर पहा लक्षात ठेवा गुरुजी, हॅन व मॅकलिन. मॅकलिन हा खतरनाक शब्द आहे. मॅकलिन एक हिरोईन होती का रे. मॅकलिन हिरोईन वाटतं कोणतीतरी, हे तिचंच कोणतरी भावकी असणार आहे. चला असो. व्यक्तीमध्ये विशिष्ट क्षमता आणि कौशल्य प्राप्त करण्यासाठी अंगभूत पात्रता म्हणजे बांधवांनो काय माहिती का, अभियोग्यता. अंगभूत पात्रता. आता मी जर तुमच्या ठिकाणी विद्यार्थी असतो आणि मी जर असं लाईव्ह सेशन केलं असतं, आई शपथ मी सांगतो पहिले मांडी घालून बसलो असतो, खुर्चीवर बसला असतो, स्टँडवर मोबाईल ठेवला असता आणि ते लॅपटॉप लावला असता, एक रजिस्टर घेतला असतं, दिनांक टाकला असतं, अभियोग्यता त्याच्या व्याख्या, मग तिथं लिहिलं असतं बिंगहॅम. एवढं मोठं लिहायला मलाही कंटाळा आला असता, कारण मी तुमच्यासारखा फुगीरच आहे, कारण बीएड आपण फुगीरच असतो. तर मग मी काय केलं असतं म्हणजे व्याख्येमध्ये की शाळेमध्ये किंवा विशिष्ट कामामध्ये विशिष्ट प्रकारच्या स्थितीमध्ये काम करायचे प्रशिक्षण दिल्यानंतर व्यक्तीच्या यशस्वी होण्याची जी शक्यता
मोजायचे जे काही परिमाण आहे त्याला बांधवांनो काय म्हणतात, अभियोग्यता. म्हणजे काय, शक्यता मोजण्याचे परिमाण. मग मी इथं लिहिलं असतं शक्यता मोजण्याचे परिमाण हे डोक्यात ठेवलं असतं, कारण बुद्धी कमी आहे, आपल्याला जास्त स्मरणात राहू शकत नाही. पण हे बिंग हॅम शक्यता मोजण्याचे परिणाम म्हणजे अभियोग्यता हे सांगितलंय. येऊ शकतो प्रश्न, कोणाची कोणती व्याख्या आहे. स्टकलर काय म्हणतो मग, की भविष्यकालीन संभवतेकडे निर्देश करणारी सद्यस्थिती. भविष्यकालीन सद्यस्थिती विषय खालास. भविष्यकालीन सद्य स्थिती. तुम्ही मला ध्यास करून सांगायला लागले. आता जे काही पोरांनी कमेंट केली ना की गोळाबेरीज, हे सुराचे सरने सांगितले स्ट्रिक होती. व्यक्ती महत्व म्हणजे बांधवानो गोळाबेरीज कोणी सांगितलंय, स्ट्रक्चरने सांगितलंय. मी सांगायच्या आधी माझ्या पोरांनी स्ट्रिक सांगितली. अशा हजारो व्याख्या येणार आहे, काय काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही. अरे 2 दिवसापूर्वी काय खाल्लं होतं, काय कपडे घातले होते हे आपल्याला लक्षात राहत नाही. आणि एवढ्या मोठ्या व्याख्या लक्षात, त्याच्यासाठी काहीतरी स्वतःची टेक्निक वापरावी लागते. ही माझी टेक्निक होती, त्यामुळे ही अशी टेक्निक घेऊन आपल्याला जावं लागतं. पुढं पहा गुरुजी, आता हा हँग व मॅकलिन. आता मॅकलिन तर लक्षात ठेवा, हिरोईन कोणती मॅकलिन आहे, जॅकलिन आहे माहिती. बरं, मी मॅकलिनच करायला लागलो. व्यक्तीमध्ये विशिष्ट क्षमता व कौशल्य प्राप्त करण्यासाठी अंगभूत पात्रता. इथं म्हणले सगळ्यात महत्वाचा शब्द आहे हा अंगभूत पात्रता. कोण म्हणले, मॅकलिनने म्हटलंय. मग बघा हे मॅकलिन, हा ही जॅकलिनची बहीण दिसती. अंगभूत पात्रता. इमानदारीने ज्याला ज्याच्या म्हैची शपथ, हे 2-3 शब्द लिहून घ्या रे, नाही तर काय उपयोग व्हायचा नाही लेक्चर करून. पटापटा आपापल्या लेकरा बाळाची शपथ, तुमच्या पिलूची बाबूची शपथ रे भाऊ. सगळ्यांनी फाळ्यावरचं शॉर्टकट लिहून घ्या, नाहीतर लेक्चर ऐकू नका, माझं घेणं देणं. बरं सांगा, टेक्निक आवडल्या का पटकन कमेंट करा. मला पुढे जायचंय. मी थोडंसं साईडला का बसत असतो, तुमच्या कमेंट ऐकणं होतं आणि सतत उभा राहून शिकू शकत नाही. आज थोडं माझ्या काय म्हणतो आपण त्याला, अकार्यक्षम शिक्षक आहे मी, त्यामुळं आपले कच्चे दुवे सांभाळून अध्यापन करावं लागत असतं. पण तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून तुमच्या स्टेटसला ही लिंक ठेवा. गुरुदक्षिणा म्हणून स्टेटसला लिंक ठेवा. फुकट ज्ञान घेऊ नये. तुम्हाला माहिती सर्वात जास्त धनुर्धारी कोण होता, अर्जुनापेक्षाही एकलव्य होता. त्यानंतर आपलं काय म्हणतात त्याला, कर्ण होता. ठीक आहे. मग आता बिंग हॅमने सांगितलंय शक्यता मोजण्याचे परिमाण. स्टकलरने बांधवांनो सांगितलंय भविष्यकालीन सद्यस्थिती म्हणजे अभियोग्यता. आणि तुमचा हा हॅन मॅकलिन म्हणतो अंगभूत पात्रता म्हणजे अभियोग्यता. अशा ह्या 3-4 गोष्टी लक्षात ठेवा. आयुष्यभर तुमच्या व्याख्या ह्या लक्षात राहील. येणाऱ्या टेट परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात 100%. मग आता शिक्षक अभियोग्यताची व्याख्या काय. अधिकृत शिक्षकाने विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनातून अध्यापन विषय क्षमता, विषय ज्ञान, अध्यापन कौशल्य व विद्यार्थ्याविषयीचे प्रेम, प्रेरणा, आपुलकी इत्यादी विशिष्ट अंगांचे आपल्या अध्यापनात व्यवसायात केलेले उपाययोजन म्हणजे शिक्षक अभियोग्यता. कायच खतरनाक व्याख्या आहे. तुमच्या शिक्षक होण्यासाठी जे घटक बांधवांनो दिलेले आहे का, म्हणजे मला जे शिकवायचंय तुम्हाला ते सगळे घटक ह्या व्याख्येत दडलेले. म्हणजे मी तुम्हाला काय शिकवणार आहे, तुम्हाला मला शिकवायचंय बांधवांनो विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन. हा परीक्षेत विचारला जातो विद्यार्थी समोरचा कसा आहे. मग तुम्ही काय कराल, दररोज विद्यार्थी वर्गात उशिरा येतोय, तुम्ही त्याला शाळेतून टीसी काढून देणार, तुम्ही त्याला विद्यार्थ्यांसमोर बदबद हाणणार, शिक्षा देणार, तुम्ही त्याला ही बस आला काय गेला काय धरणार आणि तुम्ही त्याला जवळ घेऊन उशिरा येण्याचं कारण विचारून ती समस्या दूर करणार.
सांगा पर्याय क्रमांक कोणता चांगला आहे? पहिलं वाक्य का सगळ्यात शेवटचं वाक्य? सांगा पटकन. दररोज बदबद मारणार, त्याला टिशी काढून देणार का तुम्ही त्याला ही काय जाय काय म्हणणार? आणि चौथा पर्याय बांधवांनो की तुम्ही त्याला जवळ घेऊन कारण विचारून त्याचा उपाययोजना कायमचा बंदोबस्त लावणार. सांगा काय उत्तर आहे? हे 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 विद्यार्थी दृष्टिकोन तुम्हाला नंबर 1 विचारला जाणार आहे. हा पर्याय क्रमांक 4 सगळ्यांनी उत्तर दिले. सगळ्यांचं अभिनंदन. म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी आहे. त्यानंतर अध्ययन विषयी क्षमता. मग जेवढ्या तुमच्या अध्ययन म्हणजे काय, अध्यापन म्हणजे काय, अध्ययन उपपत्ती म्हणजे काय, अध्यापनाची प्रतिमाने म्हणजे काय, अध्यापनाच्या पद्धती सांगा, हे सगळं शास्त्रज्ञ त्याचं तत्वज्ञान बांधून नंबर 2 ला विचारलं जाणार आहे. नंबर 2. नंबर 3 ला काय विचारलं जाणार? विषय ज्ञान, नेमकं कंटेंट, पाठ्यक्रम विचारला जाणार तुम्हाला अध्यापनाचा. आणि नंबर 3 आहे तुमचं कौशल्य. 4 नंबरला कौशल्य विचारलं जाणार. आणि 5 नंबरला तुम्ही किती विद्यार्थ्यावर प्रेम करता. प्रेम म्हणजे पिक्चर मधलं प्रेम नाही, गार्डन मधलं प्रेम. म्हणजे समस्या आल्यावर मुलांच्या साठी धावणे, मार्गदर्शन करणे, त्यांच्यासाठी वाटेल ते प्रयत्न करून त्याच्यात प्रगती आणणे, ते झालं विद्यार्थ्याविषयी प्रेम. नंतर प्रेरणा, आपुलकी, हे एकच झालं सगळं. विद्यार्थी प्रेम, प्रेरणा, आपुलकी, ह्या 5 गोष्टी अत्यंत काय आहे बांधवांनो महत्वाच्या आहे. ह्याच तुम्हाला या ठिकाणी निर्णय क्षमतेमध्ये विचारले जाणार आहे. निर्णय क्षमता कुठं विचारले जाणार आहे? निर्णय क्षमतेमध्ये विचारले जाणार आहे. हे आवर्जून लक्षात ठेवा. हा कांचन मॅडम म्हणतात त्याला जवळ येऊन समजावून सांगणार. हो व्हेरी गुड ताई, व्हेरी गुड. म्हणजे शिक्षक अभियोग्यता हे झालेलं आहे. पुढे पहा. आता गुरुजी 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 आता पुढे पहा. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अभियोग्यतेची वैशिष्ट्य. काय अभियोग्यतेची वैशिष्ट्य आहे? ज्या अभियोग्यता घटकात एखाद्या विशिष्ट व्यक्तीला जास्त असते त्या व्यक्तींच्या त्या क्षेत्रातील उपयोगितेनुसार ती व्यक्ती त्या क्षेत्रात यशस्वी होते. हे वैशिष्ट्य आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्राचे गुण वैशिष्ट्य तुमच्यामध्ये किती प्रमाणात आहे हे तपासणे किंवा ते त्या क्षेत्रात यशस्वी ठरतात ही ती गोष्ट आहे. एखाद्या व्यक्ती जास्त असते त्या घटकाच्या त्या क्षेत्रातील त्या म्हणजे काय? आपण समजा शिक्षक आहे, उदाहरणार्थ शिक्षक क्षेत्रातलं बांधवणं जी उपयोगितानुसार ती व्यक्ती काय करते त्या म्हणजे काय? शिक्षण क्षेत्रात. शिक्षक कुठं असणार आहे? शिक्षण. मग शिक्षण क्षेत्रात काय होणार आहे? यशस्वी होणार आहे, असं त्याचा अर्थ आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रातलं जास्त ज्ञान तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या क्षेत्रात यशस्वी होणार, असं त्याचा अर्थ. दुसरं वैशिष्ट्य अभिक्षमता अनुवंशिक देणगी आहे, मात्र त्यावर परिस्थितीवर आपण काय करू शकतो? मात करू शकतो. परिस्थितीवर अनुकूल प्रतिकूल असा परिणाम होतो आणि शिक्षणामधून अनुकूल परिणाम व्हावा अशी अपेक्षा असते. अनुकूल म्हणजे चांगला, बरं का? अनुकूल म्हणजे चांगला परिणाम झाला पाहिजे. आता तसं पाहायला गेलं कुठलीही क्षमता ही काय असते माहिती का? अनुवंशिक असते. आपले आई वडील जसे आहे, आपण ज्या परिसरात राहतो त्याचा आपल्या ज्ञानावर भर पडतो. त्यामुळे हे काय अभिक्षमतेचं अभियोग्यतेचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, शिक्षक असेल तर शिक्षणात तुम्हाला यश मिळणार. शिक्षण क्षेत्रात तुम्ही अभ्यास केला तुम्ही यशस्वी शिक्षक होणार. आणि अभिक्षमता ह्या अनुवंशिक असतात, परंतु तुम्ही परिस्थितीवर मात करून, म्हटलं इथं परिस्थितीवर मात करून, संघर्ष करून, हे काय मात करून तुम्ही अनुकूल वातावरण निर्माण करू शकता. हे अभियोग्यतेचं काय वैशिष्ट्य आहे. असं कोणी मात नाही करू शकत. त्याला थोडस काय म्हणतात ते, टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवाला सुद्धा देव पण येत नाही. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे गुरुजी? की शिक्षकाची अभियोग्यता त्याच्या बाबी ठरवतात. अभियोग्यता त्याच्या बाबी ठरवतात म्हणजे कोणत्या बाबी ठरवतात? कोणत्या बाबी ठरवतात असं पाहिजे होती. शिक्षकाची अभियोग्यता कोणत्या असं पाहिजे होतं तिथं. कोणत्या बाबी ठरवतात म्हणजे शिक्षक अभियोग्यतेसाठी कोणत्या बाबी महत्वपूर्ण आहे. मग आता हे लक्ष द्या की शिक्षक कसा असावा ही एक बाब आहे.
या प्रश्नाचं उत्तर शिक्षकांनी अभियोग्यता देते. उदाहरणार्थ महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, आगरकर, योगी अरविंद घोष, रवींद्रनाथ टागोर, विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील, दिगूभाई बदेका, ताराबाई मोडक, सावित्रीबाई फुले, अनुताई वाघ इत्यादी नावे आपण घेतली तर आपणास शिक्षक अभिक्षमता आणि अभियोग्यता काय असते हे समजेल. मग तुम्ही म्हणले म्हणजे बाकीचे कोणी घेतले, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही घेतलं, तुम्ही याचं नाव नाही घेतलं, हेही त्यांच्या क्षेत्रात अभियोग्य आहेच, तिथं काही नादच नाही, सलूटच. पण नेमकं शिक्षक हे सगळे हे शिक्षण तज्ञ आहे. म्हणून बांधवांनो, ह्या लोकांमध्ये जे काही गुण आहे प्रत्येकामध्ये काही ना काही वेगळं आहे. आलं लक्षामध्ये? प्रत्येकाने शिक्षणाची व्याख्या ही आपापल्या परीने केलेली आहे. ह्या लोकांमध्ये जेवढे काही कौशल्य आणि गुण एकत्र येतील ती झाली बांधवनो आपली शिक्षकाची योग्यता. कोणती बाब, कोणकोणत्या गोष्टी, तर ह्या सगळ्यांच्या गोष्टी, ह्या सगळ्यांना तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि यांच्यामधलं जे काही कॅल्क्युलेशन एकत्र येईल ते म्हणजे शिक्षकाची काय बांधवनो अभियोग्यता, अभिक्षमता. थोडक्यात आता मी हे नाव तुम्हाला यासाठी दिले की हे शिक्षण तज्ञ सगळे आहे. हा, पुढे पहा. मग पहिली क्षमता कोणती? स्वतःच्या बाबतच्या अभिक्षमता ओळखणे, अत्यंत महत्वाचं. आता तुम्ही म्हणता तू कुठून आणलं हे सगळं? याच्यासाठी बांधवनो मला सेटनेटच्या, तुमच्या सेटनेटच्या जेव्हापासून सेटनेट सुरू झालंय तेव्हापासून आतापर्यंतच्या जेवढ्या स्वतःच्या बाबतीत क्षमता विचारल्या गेलेल्या आहेत ती मी याच्यामध्ये टाकून दिलेले. पहिलंच पेज सांगतो बांधवनो माझं, तुम्ही पेज जर पुस्तक माझं उघडलं तो उघड्या सुरुवातीचे 5-6 पेज जर सोडले तर पेज क्रमांक 14 वर हे चॅप्टर आहे आणि त्या 14 वरती बांधवनो तुम्हाला इथं दिसेल. आणि हे काही असं याचा त्याचा डाटा नाही गोळा केलेला आहे. सुराज सरने 2017चे मागचे जेवढे काही पेपर आहे त्या पेपर मधला जो आलेले क्वेश्चन आहे आणि त्या आलेल्या क्वेश्चनचे जे उत्तर होते कशाच्या बाबतीत, स्वतःच्या बाबतीत जे काय अभिक्षमता आहे ओळखायच्या असतात. ते म्हणते ना, ये आत्मशक्ती है, दुनिया बदल सकती है, फूलों से भर सकती है, शोलों से जल सकती है, होता है जब आदमी को अपना ज्ञान कहलाया वो शक्तिमान. तुमच्या मधले कला, गुण, चांगले वाईट सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करता आले पाहिजे, आत्मसात करता आले पाहिजे. स्वतःचं मूल्यमापन करता आलं पाहिजे. आपलं कसं आहे, आपलं ठोयचं झाकून दुसऱ्याचं पाहिजे वाकून असं नाही जमणार. दुसऱ्याचं वाकून पाहणं सोडा, स्वतःमध्ये वाकून बघा की माझ्यात चांगलं काय, माझ्यात वाईट काय. एका कानावर एका पानावर लिहा. आलं का लक्षामध्ये? अरे हे सगळे कष्ट घेतलेत मी. हे काय उगाच असं काही पुस्तक नाही झालं, उगाच असे शास्त्रज्ञापाशी फोटोने लावलं मी. आलं लक्षामध्ये? लेखक सांगतोय तुम्हाला, हे सगळं शिकवतोय. मी लहान असताना मी ज्याचे पुस्तक वाचित होते माणूस मी कधी पाहिला नाही. आलं का लक्षामध्ये? ही 2007 पासूनची तपश्चर्या सगळी बांधून या पुस्तकात आहे. 7. आलं का लक्षामध्ये? हा, चला मी आता टाळ्या वाजवा करा, तुम्ही थंब द्या बेस्ट चांगला. सर छान व्हेरी गुड. तुम्ही अनुभवातून सांगता, तुमच्या सगळ्या गोष्टी सांगता. याच्यात सगळे क्वेश्चन वर आलेले कशाच्या क्षमता, स्वतः बाबतच्या क्षमता. स्वतः मी काय आहे, मी काय करायला पाहिजे, माझ्यात कोणते गुण वावगे ठरतात. ते सायकोलॉजिस्ट नसतात का, ते प्रश्न विचारत असतात. असे अमेरिका, रशिया, जपान मध्ये तुम्ही गेले ना, सगळ्यात श्रीमंत महागडा जर मार्गदर्शक कोण असतो तर तो मानसतज्ञ असतो, तिथं सायकोलॉजिस्ट असतो. जे लोकांकडून आमा पैसा असतो परंतु बायकोचं त्याचं जमत नाही, पोराचं त्याचं जमत नाही, आई वडिलाचं जमत नाही, मग त्याला ते सायकोलॉजिस्ट कडे घेऊन जाते की भाऊ तो काय प्रॉब्लेम आहे, तो काही इच्छा आहे वेगळी आणखी 2-4 लग्न करायची, तो बायको जमत नाही का, काय कारण आहे, आमकं डमकं. त्याच्या मनातलं सगळं असं बाहेर काढतात आणि त्याला योग्य ते काय करतात, मार्गदर्शन करतात. म्हणजे आधी तुम्ही स्वतःला ओळखायला शिका. काय शिका? स्वतःला ओळखायला शिका. हे पाहायचंय आपल्याला. अरे खतरनाक चॅप्टर आहे, अशी मजा येणार आहे शिकवताना. हा, दुसरं शिक्षक प्रणालीच्या बाबतीत ओळख. आधीच असं म्हणू नका काय खरं आहे, संस्था चालक सगळे पैसे गोळा करते, मी जरी MA BEd झालो, PhD झालो, सगळं झालो, परंतु मला जर का 30-30, 35-35, 40-40 लाख द्यायचे असेल तर आणायचे कुठून? आपलं
शेळ्या नाही, आता शेती राहिली नाही, कुठं काय इकिता. कारण आपल्या मागच्या पिढ्यांनी शेती विकून प्राध्यापक झाले, डॉक्टर झाले लोक, आता इकिता काय 100 एकरावर डायरेक्ट 10वर आलेले, आता शक्यच नाही ते. तर मग आता करता काय. परंतु अशा काही संस्था आहे बांधवांनो की तिथं तुमची अभियोग्यता आणि टॅलेंटच पाहिलं जातं. उदाहरणार्थ बांधवांनो रयत शिक्षण संस्था असेल, त्यानंतर तिकडं मराठा काहीतरी एक संस्था आहे पश्चिम महाराष्ट्रात, आपल्या मराठवाड्यामध्ये आमची मत्स्योदरी शिक्षण संस्था 1 रुपयाही घेत नाही. मी ज्या पोस्टला 2013ला TET मुळे लागलो बांधवांनो, आमचे संस्थाचालक सध्याचे विद्यमान माजी आरोग्य मंत्री शिक्षण मंत्री राजेश भाया टोपे साहेबांनी जसं MPSCचं पॅनल असतं का त्या पद्धतीने पॅनल ठेवून आधी टीचिंग बघितली, त्यानंतर 100 मार्काचा पेपर घेतला, नंतर मुलाखत घेतली आणि नंतर बांधवांनो त्यांना असं वाटलं की हा व्यक्ती काहीतरी परिवर्तन घडेल शाळेमध्ये. असे लोक त्यांनी काय केले, निवडले फुकटात. माझ्या मित्रांनी 35-35 लाख रुपये जालन्यात आणि औरंगाबादच्या शाळेमध्ये दिले. त्यामुळे तुमची संस्था चालकाबद्दलची जी काही बांधवांनो ओळख आहे ती कशी असली पाहिजे, पॉझिटिव्ह असली पाहिजे. आता तुम्हाला DED BEd झाल्यावर तुम्हाला संस्थेवर जायचंय, पण तुमचा जर ॲटिट्यूड असा भंगार असेल तर तुम्हाला कसं तुम्हाला मुलाखतीच हे करेल. मग ह्या प्रणाली ओळखा. शिक्षण अधिकाऱ्याकडे भेटायला जायचंय तर सगळे शिक्षण अधिकारी काय बेंच खालून काय पैसे घेणारे असतात का? नाही. मग काही चांगले असतात ना. तर ह्या अशा पद्धतीने जे काही शिक्षण प्रणाली आहे ती तुम्हाला काय करायची, ओळखून घ्यायची आहे. आणि बांधवांनो तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी हे करायचं. हो 2013ला TET पास होणारा आणि त्या TETचा फायदा घेणारा मीच विद्यार्थी आहे. हो मी ती पास होतो ना. आमच्या त्या इंटरव्ह्यू मध्ये कोणी TET पासच नव्हता इंग्लिश मेथडचा. मग काही विषयच नाही राहिला, आपलं भरनाट इम्प्रेशन पडलं, त्यामुळं काय नादच नाही करायचा. विषय ज्ञानाच्या बाबतीत अभियोग्यतेची ओळख. विषय ज्ञान आता तुमच्या पाठ्यांशाच्या संदर्भात किती विषय ज्ञान आहे. तुम्ही जो इंग्लिशचा शिक्षक असेल, तुमचा मराठीचा शिक्षक असेल, इतिहासाचा असेल, भूगोलचा असेल, ते ज्ञान तुमच्याकडे काय असलं पाहिजे, असावं. नंबर 2 नेतृत्व गुण. मग तुम्ही जर शिक्षक आहात, शिक्षकाची काही समस्या आहे तर बांधून तुम्हाला ते नेतृत्व करता आलं पाहिजे. नाका गावाचं करणा किंवा तालुक्याचं करणा, पण आपल्या बाजूला आपल्या शाळेतले 2-4 शिक्षक तरी आले पाहिजे ना. मुख्याध्यापकाकडे जाताना, संस्थाचालकाकडे जाताना, शिक्षणाधिकाऱ्याकडे जाताना की सर हा शिक्षकावर अन्याय आहे, आज पेन्शन बंद आहे, तुम्ही जरी उद्या चांगली नोकरी लागले तर पेन्शनच नाही ना. मग सगळ्या लोकांना एकत्रित करून आमदार खासदार मंत्र्याला जर पेन्शन असेल, मग आमच्या शिक्षकाला का पेन्शन नको. तुम्ही इतर लोकांकडून जसं आमच्याकडून अपेक्षा करता की जिल्हा परिषद शाळा सुधारल्या पाहिजे, मग आमचे जे काही अदर शैक्षणिक जे काम आहे ते बंद करा. आम्हाला पोरासमोर अर्ध पंचायत समिती जिल्हा परिषदेला अर्ध फिरावं लागतं, हे बंद झालं पाहिजे ना. तो आवाज तुम्ही त्याचं नेतृत्व करून काय केलं पाहिजे, उठवलं पाहिजे, पण गुणवत्तेसाठी बरं का. नाही तर बस तुम्ही इकडे भारत माते की जय म्हणायचं, जिल्हा परिषद शाळा सोडून जिल्हा परिषद मध्येच बसायचं, असं नाही. नेतृत्व कशासाठी करायचं, समस्या निर्माण झाल्यावरती. याच्यावर क्वेश्चन येतात, हे काही माझ्या घरचं नाहीये, ज्याच्यावर क्वेश्चन आले ते मी लिहिलंय ते. पुढे बा जाणीव जागृती आणि परिवर्तनाची जाण. तुम्हाला शिक्षणाची जाणीव जागृती करायची, तुम्हाला सरकारी योजनेची जाणीव जागृती करायची, तुमच्या गावामध्ये तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला परिवर्तन घडून आणायचंय. ती स्किल, ते कौशल्य तुमच्याकडे आहे का हे चेक केलं जाणार आहे. दळणवळण क्षमता आणि संप्रेषण. तुम्ही कशा पद्धतीने बांधवांनो नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता, संप्रेषणासाठी काय म्हणू आपण त्याला, एक संवाद साधण्यासाठी काय काय करू शकता नवीन गोष्टी, ही तर तुमचं काय केलं जाणार आहे, चेक केलं जाणार आहे. त्यानंतर व्यवसायातील निष्ठा, श्रद्धा, विश्वास यावर सुद्धा नेहमी क्वेश्चन येत असतो. एखादी मुलाखत असेल, तुम्ही जो क्षेत्रात जाणार आहे तुम्हाला खरंच हे करायचंय का. UPSC MPSC ला सुद्धा यावर क्वेश्चन असतो की बाबा तुला समजा उदाहरण तुम्ही IAS बनायचं की IASच का बनायचंय, तर इथं ही निष्ठा ही श्रद्धा तुमची चेक केली जाणार आहे. ते म्हणणार तू IAS नको होऊन तू काय म्हणतो IPS हो ना. नाही, मला IASच व्हायचंय, मला सिस्टीम बदलायची. कारण मी IPS झालो तो पोलीस स्टेशन बदलील, पण मला सिस्टीम बदलायची असेल तर मला
IASच व्हायचंय हे तुम्हाला पटवून सांगता आलं पाहिजे. तलाठी काय व्हायचंय, तहसीलदार काय व्हायचंय, उपजिल्हाधिकारी काय व्हायचंय, किंवा तुम्हाला आणखीन जिल्हाधिकारी काय व्हायचंय, शिक्षक काय व्हायचंय, ही झाली निष्ठा. तुमच्या त्या निष्ठा तुमच्या त्या उदाहरणातून, बोलण्यातून, याच्यातून दिसून येत असतात. हे अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. दरवर्षी याच्यावर 2-3 क्वेश्चन असतात. मग असे हे 7-8 काय आहे महत्वाचे टॉपिक आहे बघा. आलं लक्षामध्ये? हे याचे सगळं आहे बरं का. आणि अधिकृत क्वेश्चन आहे बरं का आलेले तुमचे 17चे सेट नेट मधले आलेले, तुमचे शिक्षणाधिकारीचे आलेले, जेवढ्या काही शिक्षक अभियोगितेच्या संदर्भात परीक्षा झालेल्या आहे त्याचे सगळा डाटा यामध्ये आहे. आणि हा आता नाहीये, 2017 2021 पासून आहे. आलं लक्षामध्ये? बरेचसे लोक आता 2024ला नवीन लेखक, नवीन अध्यापक आलेले आहे, पण तुमचा शिकवणारा बाबा हा खूप जुना आहे. आलं लक्षात? आणि ते म्हणतात ना, जुनं ते सोनं असतं, त्यामुळे लक्षात ठेवा. आलं लक्षात? चमकणाऱ्या चकाकणाऱ्या गोष्टीपासून थोडं सावध राहा. ठीक आहे. मग आता आपण आज काय करू, थोडस याच्याविषयी चर्चा करू. हे सगळे घटक नंतर घेऊ. आज आपल्याला हे घ्यायचंय. आणि हे टॉपिक कोणता आहे? हा निर्णय क्षमता. निर्णय क्षमतेवरती 10 क्वेश्चन आलेले मागच्या सगळ्या परीक्षेत. 10 मार्क थोडे नाही, 10 मार्क विचारले गेले बाबा या सगळ्या याच्यावर. मग बघा कसं असते अभिक्षमता. अभिक्षमता कशा ओळखायच्या स्वतःच्या? शिक्षक होण्याच्या अगोदर मी स्वतःला कितपत ओळखतो, माझे जीवनाबद्दलचे विचार काय आहे, स्वतःबद्दल मला काय वाटतं, माझ्यातील क्षमता मी तपासल्या आहे का, मला समाजाबद्दल काय वाटते, इत्यादी प्रश्नाची उत्तर मला शोधता आली पाहिजे. त्यासाठी खालील प्रश्न आणि उत्तरे आपण बघू. जेवढं महाभारत आहे. काय पहिलं, स्वतःच्या अभिक्षमता काय ओळखायचं तुम्ही, की तुम्ही तुम्हाला स्वतःला खरंच ओळखता का, मी काळा आहे का गोरा आहे. नाही तर प्रत्येकाला वाटतो मी लय सुंदर दिसतो, पण खरंच आहे का? एकदा कबूल तर करा, कबूल तर करा ना. हो, माझे जीवनाबद्दलचे विचार काय, सध्या जगायचं म्हणून जगायचंय का, आई बापा जन्म दिला म्हणून जगायचं का, असा प्रश्न आला एकदा. मग का मानव जन्म हा क्वचित वेळा मिळतो. काही डुकर आहे, काही कुत्रे आहे, कोणी मांजर आहे, यांना काही आहे का काही जीवन, कुठं झोपते, काही खाते, काही आपण किती चांगले. मग ह्या मानवी जीवनाचा काहीतरी उद्देश आपण ठेवावा. छत्रपती शिवरायापासून ते आतापर्यंतच्या चांगल्या लोकांना का आपण इतिहासात नोंद करतो, मग तशी तुमची नोंद घेतली पाहिजे. हे विचार तुमच्या जीवनाबद्दल असावे. पुढे स्वतःबद्दल मला काय वाटते. आता मला काय वाटते, कोणाला काही वाटतं. मला वाटतं माझ्या घरात एवढा पैसा यावा, की ते मोजताच नाही यावा एवढा पैसा यावा. पण ते शक्य आहे का एवढे पैसे, काय कामाचे एवढे पैसे. कोणी डाका टाकीना मारून टाकीना आपल्याला. पूर्वी खून करणं थोडंसं अवघड होतं, आता 1 लाख रुपयात कोणी कोणाचा खून करायला बसलोय. आणि त्याच्या घरात एवढे मोठे पैसे म्हणल्यावर तो पैसे कामच नाही, देऊन मी फुकट करतो सगळं तिजोरीत घेऊन जाईन ना. हा, त्यामुळे काय आहे बांधवांनो, हे विचार माझ्यातील क्षमता तपासल्या आहे का, तुमच्यातल्या क्षमता तुम्ही तपासल्या. खरं गणित अवघड जातं का, बुद्धिमत्ता जातं का, इंग्लिश जातं का, मानसशास्त्र जातं, काय अवघड जातं. आपलं गेलं तर सगळंच अवघड जातं, नाही तर सगळं चांगलं आहे. पण खरंच काय अवघड आहे. पाडेपाठ आहे का आपले, वर्गपाठ आहे का, घनपाठ आहे का, आकडेमोड आपल्याला चांगली जमती का. जर हे सगळं जमत नसलं तर गणितही येणार नाही, बुद्धिमत्ता येणार नाही. बा बोंबल मग करा लहान लेकरांनी. आता बेग बे बे 2 4 बे 3 6 बे 4 एक वर 1 2 चे 4 3 चे 9 4 चे 16 5 चे 25 6 चे 36. उलटे करा, सुलटे करा, आडवे करा, तिरपे करा, करा. त्याशिवाय जमणारच नाही ते. मला समाजाबद्दल काय वाटते. आता सगळ्या समाजाबद्दल असं वाटतं समाजाला काय कळतं, मी लय हुशार आहे. पण इथं तसं नाही. इथं पॉझिटिव्ह विचार महत्वाचा आहे. मी परत एकदा सांगतो, आता तुम्ही इकडं तिकडं जे काही मी बोललो ते विसरून जा. असा पर्याय निवडायचा की जो पर्याय त्या दिलेल्या 4 पर्यायापैकी 100% म्हणजे 100% हा चांगलाच असला पाहिजे. सगळे चांगले दिसणारे, पण सगळ्यात चांगला जो आहे का तो निवडायचा. शॉर्टकट. काय बोललोय मी, सर्वोच्च सर्वात चांगला जो पर्याय आहे का तो पर्याय तुम्ही निवडा. बांधवांनो, तुमचे मार्क पुढे जाणार नाही. मी आता पोरांना ऍप्लिकेशन बेसवर तेच सांगत असतो. मला तर सगळे चांगले दिसते, पण मी इथं काटछाट करतो. हे नाही, हे याच्यापेक्षा नाही, त्याच्यापेक्षा नाही, तुलना करायची, उत्तर द्यायचे. बघा आता क्वेश्चन
अरे क्वेश्चन बघा रे, बघा बांधवांनो, क्वेश्चन बघा. मी जीवनात जगत आहे, कारण मी जीवन जगत आहे, काय कारण आहे त्याचं? मला आई वडिलांनी जन्म दिला आहे म्हणून मी जगायचं का? जीवनात खूप खुश, ऐश्वर्य, आनंद आहे म्हणून मी जगतोय, नाही तर मी मेला असतो. माझे ध्येय विद्यार्थ्यांना घडवणे आहे म्हणून मी जगतोय. बर, आणि हे लास्टच आहे, मला माहित नाही मी कोण जगतोय. आता तुम्ही तुमचं उत्तर द्या. द्या रे उत्तर, मी थोडंसं खाली बसतो. अरे उत्तर द्या, उत्तर द्या ताई, ताई उत्तर द्या लवकर 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 लवकर. दुर्गाताई, पूजाताई, दीपालीताई, रागिनीताई, वेदिकाताई, पूजाताई, विष्णुदादा, दिव्या, स्वाती, संगीता, मुकेश, शुभांगी, सद्गुरु, सद्गुरु स्वामी समर्थ महाराज, समाजात, स्वाती राऊत, स्मिता ताई, किरण दादा. अरे दादा कुठे गेले? सगळ्यात ताईच कमेंट करायला ना. मयूर दादा, बालाजी, दीपक, परत संगीता, वनिता. अरे कुठे गेले काटे? सगळे भगिनी सगळ्या उत्तर द्या त्या पोट्या हो. ह्या शिक्षक भरतीला सर्वात जास्त संख्या ही महिलांची, बरं का, लक्षात ठेवा. दिवसांदिवस तुमच्या सगळ्या नोकऱ्या घेऊन चालल्या ह्या पुरी, त्यामुळे जागृत व्हा रे काट्या हो. हा चला आता गुरुजी बघा बरं कोणतं उत्तर? सगळेच म्हणते 3 3 3 3 3 3. मला आई वडिलांनी जन्म दिला म्हणून जगायचं का? सुख. जीवनात खूप ऐश्वर्य, आनंद आहे म्हणून जगायचं का? सुख. आणि हे म्हणतो मला माहित नाही, रटकून हाडलं पाहिजे तुला. हा मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, की बाबा का जगायचंय? की मी शिक्षक आहे, मला ध्येय विद्यार्थ्याला घडवायचंय. मग आणखीन मी घडवलं नाही. लय मोठे पोरं 100 200 1000 2-4 हजार पोरं नोकऱ्याला लागल्यावरच मी मरणार आहे, तोपर्यंत मी काही मरत नाही, असं प्रण केला पाहिजे. हे झालं तुमचं परफेक्ट उत्तर. आलं लक्षात? हा चला, असं कार्यक्रम असतो इकडे. मला असा विश्वास वाटतो की माझे जीवन. आता तुला कसा विश्वास वाटतो म्हणून तुझे जीवन? उद्या लवकर या बरं सगळ्यांनी. असे खतरनाक क्वेश्चन घेऊन आपण मजेदार, की तुम्हाला सायकोलॉजी फुकटाम फुकटाम भेटून जाईल सगळी. मला असा विश्वास वाटतो की माझे जीवन मी स्वतःच्या कर्तृत्वावर यशस्वी करून दाखवेन. असे का असे ना मी जगण्याचा प्रयत्न केला. यशस्वी शब्द चुकला का? हा श पाहिजे असायचं. असे का असे ना मी जगण्याचा, कसे का असे ना मी जगण्याचा प्रयत्न करेल. असे संघर्षात जगत राहणार आहे. आणि शेवटचा आहे, मी निराशेत कधीतरी, ही निराशा कधीतरी संपणार आहे का? अरे तू प्रयत्न करणार नारसाळ्या. पहा रे भाऊ, मी परत एकदा वाचतो, तुम्ही रेडी राहा उत्तर द्यायला. मला असा विश्वास वाटतो की माझे जीवन मी स्वतःच्या कर्तृत्वावर यशस्वी करणार आहे. शाबास. असे कसे का असना मी जगण्याचा प्रयत्न करतो. रडत बस तिकडं. असेच संघर्षात जगत राहणार आणि मी निराशेत कधीतरी संपणार. मी नाही बरं का, मी निराशेने कधीतरी संपणार. हा मी निराशेने कधीतरी संपणार म्हणजे हो आत्महत्या करणार असं त्याचा अर्थ. मला वाटलं ही निराशा कधीतरी संपणार. बघा द्या रे उत्तर द्या लवकर लवकर लवकर. ताई ताई ताई. आता तुमचे नाव नाही घेते, पोट्टे म्हणते, मास्तर पोरींचे नाव घ्यायला लागले, वाचा लागला. हे पोरले खतरनाक असते. कसं असतं मास्तरचं अवघड असतं लय. वर्गात जर आपण विद्यार्थीला जास्त प्रश्न विचारला लागला, काटे म्हणते हे मास्तर नुसतं पोरीला विचारितो, आणि पोराला विचारलं का ते पोरी म्हणते असं ते आमच्याकडे लक्षच देत नाही. लय फुटबॉल असतो मास्तरचा, अवघड असतं लय. गुरुजी मी निराशेने कधीतरी संपणार आहे. हे चुकीचं आहे. कशाला निराशेने संपवतो? असे संघर्षात जगणार आहे. कशाला असं जगतो? चांगलं जगणार.
कसे का असे ना मी जगण्याचा प्रयत्न करतो. हे सगळ्यापेक्षा थोडं बरं आहे बरं का. हे 100% नालायकपणा, हे 100% नालायकपणा, पण ये ठीक है, पण ये सबसे अच्छा है. हाँ, इसी के लिए ये क्या है सबसे भारी है भाई. मी स्वतःच्या कर्तृत्वावर, अरे बापाने जरी इस्टेट मला कमवून दिली असेल, पण मी टीटी पास होणार म्हणजे होणार. मी काही कोणाला पैसे देणार नाही, मी काही फुगीरपणा करणार नाही, म्हणणार नाही की मी MA BEd आहे, मी PhD धारक आहे, मला गरज नाही. नारसाळ्या, तो शाळेवर लागूच शकत नाही त्याशिवाय. तू फुकट फुगीरपणा सोड आणि अभ्यास कर. जरी तू TET गेली ना, CTT हाई, रात्रंदिवस कर, सकाळी 4ला उठ. ते काय तो आहे काय साध्या परीक्षा आहे काय त्या पोलीस भरती सारखी की मागचे प्रश्न रिपीट होणार आहे. इथं पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. सोपी गोष्ट आहे का ती? तुकाराम महाराजांनी म्हटलेला अभंग आहे हा. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गुमटी. चांगल्या लोकांकडे क्लास लावा, पास होता. तुमच्या जर आडातच नाही तर पवड्यात कसं येईन ते? पवड्यात येण्यासाठी ते आडात असावं लागतं पाणी. आलं का लक्षामध्ये? चला क्वेश्चन बघूया पुढचा. हा, थोडं सांगायचं राहिलंय की तुमच्या सुराशे सरांनी बांधवांनो दरवर्षी ते 2021 पासून TET नव्हती म्हणून सीटेट म्हणजेच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे केंद्रीय पात्रता परीक्षा ही हिंदीमध्ये असते. आपण हिंदी प्लस मराठी असं दोन्ही भाषेतनं घेत असतो. त्यामुळं बांधवांनो हिची खऱ्या अर्थाने तुम्हाला विश्वास बसणार नाही. 2,500 रुपये असती आणि 2,500च मी घ्यायचो कारण अवघड येते, हिंदीमध्ये असते. पण मी खूप छान पद्धतीने शिकवतो. अध्यापन शास्त्र माझे 75 मार्काचं आहे. सगळंच विषयाचं घेत असतो. पेपर 1 असेल, पेपर 2 असेल. गणिताला तुमचे आपले जाधव सर आहे, विज्ञानला आपले चांदोरीकर सर आहे, इतिहास भूगोलला अमोल सर आहे. सगळे आपले विनर्सची टीम आहे. मी आवर्जून आग्रह केला शिंदे सरांना की सर ह्यावेळेस तुम्ही काय करा, सीटेटला नाही का मराठी घ्या, मुलांचं मराठी घ्या, म्हणजे मुलांना खूप मार्क पडतील. अशी जबरदस्त भन्नाट टीम आहे. 11 तारखेपासून बॅच सुरू झालेली आहे. तर ज्याला कुणाला असं वाटतं की हा सुराज सर यांची टीम आपल्याला सीटेट पास करून देईन तर बांधवांनो 1,000 रुपये तुम्ही काय करायचं, ह्या नंबर मला फोन पे किंवा गुगल पे करायचा आहे किंवा मला व्हॉट्सअपवर टाकायचं की मला सीटेटची परीक्षा जॉईन करायची आहे. तर त्या मुलाला बांधवांनो मी ॲपची लिंक देईन. तुम्ही लिंक मध्ये जाऊन काय करायचं, बॅच एक तर परचेस करा नाही तर मला फोन पे करा. दोन्हीपैकी काही माता मावल्यांकडे काय नसतं, नंबर नसतो, काही नसतं. आलं का लक्षामध्ये? आणि मी हा नक्की तुम्हाला विश्वास देतो की मी काही हमी TETची घेऊ शकत नाही, पण सीटेटची मी हमी घेतो. कारण बांधवनो 75 मार्क माझे आणि हे सुद्धा बाप लोक आहे. कारण ते तुमचे 15 मार्क सीटेटचे गणिताचे काही जाधव सर जाऊ देणार नाही, मला पूर्ण खात्री आहे. विज्ञानचा माणूस सुद्धा आपल्याकडे खूप अनुभवी आहे, माझ्यापेक्षाही मोठा अनुभव आहे त्यांना, चांदोरीकर सरांना. तेही हिंदीमधून तुमचं बांधवनो काय घेतील, विज्ञान घेतील. तुम्ही जर BSc वाले कोणी असाल तर. आलं लक्षामध्ये? आणि राहिला प्रश्न बांधवनो अमोल अंतरकर सर जरी ते मराठीत असेल पण कंटेंट त्यांचा चांगला आहे. आलं लक्षात? पण त्याचं जे काय पेडॉलॉजी आहे हिंदीचं, इतिहास भूगोलचं, ते मी घेणार. आलं लक्षात? कारण 75 मार्काचं जे पेडॉलॉजी असतं, अध्यापन शास्त्र, मराठीचं, विज्ञानचं, हिंदीचं, गणिताचं, इतिहासाचं, भूगोलचं, सामाजिक शास्त्राचं, परिसर अभ्यासाचं, हे सगळं जे काही पेडॉलॉजी आहे 75 मार्काचं ते मी घेणार. दररोजचं 3 तास लाईव्ह लेक्चर असणार. आणि मी आधी 2000 काय म्हणू आपण त्याला 21, 22, 23, 24 याचे जे काही 8 परीक्षा झालेल्या आहेत त्याला मी सतत करोनाच्या काळात तीच करत होतो. त्यामुळे प्रिंटेड नोट्स ते आपल्या स्वतःच्या प्रिंटेड त्या नोट्स एका साईडला मराठी, एका साईडला इंग्रजी आहे जबरदस्त, ते तुम्हाला देणार. आणि हे पुस्तक तुम्हाला फ्री देणार बरं. कमी बरेच जण म्हणत होते मला सीटेट लावायचं, तर याच्यामधनं तुमचं पेडॉलॉजीची खूप छान तयारी होती. मूल्यांकन असेल, तुमचं नियोजन असेल, तुमचं उपचारात्मक अध्ययन असेल, त्यानंतर तुमचं काय म्हणू आपण बाल विकास असेल, प्रत्येक अध्यापन विधिया असेल, हे सगळे चॅप्टर याच्यामध्ये आहे. आलं लक्षामध्ये? त्यामुळे घाबरून जाऊ नका. अभी भी सुरासे सर जिंदा है, मी आणखी जिवंत आहे, टेन्शन घेऊ नका. 1 महिना आहे. सकाळी 4 वाजल्यापासून महिलेकर अभ्यास करते. मी आता तास झाला मी त्यांना टार्गेट दिलंय की नवऱ्यापाशी जर कॉलर टाईट ठेवायची असेल, गल्लीत जर कॉलर टाईट ठेवायची असेल ना, सकाळी उठा आणि अभ्यासाला लागा. तर सकाळच्या 4 वाजल्यापासून रात्रीच्या 11 वाजेपर्यंत माझ्या अंडर खाली
व्हॉट्सअप ग्रुप ओपन असणार, आमची आणि त्यांची अशी व्हॉट्सअपवर चर्चा चालणार, सर हे येतं हे येत नाही, आणि अधूनमधून आम्ही झूमवर पण घेणार, कारण समोरासमोर डिस्कस, ताई बताइए क्या दिक्कत है आपको, मग ताई तिच्या मोडक्या भाषेत काहीतरी सांगते बारीक, मग हे बाकीचे ऐकून घेतात. जास्त मुलं नसतात, 100-200 मुलं असतात आपल्याकडे, पण फी जास्त असल्यामुळं इथं काही 2-4 हजार पोरं गोळा करून काही आम्हाला बंगले नाही बांधायचे, कारण मला माहिती आहे माझ्यावर ज्या मुलांचा विश्वास आहे. काय असतं माहिती का, एक विशिष्ट लकप असलेले लोक जे काही सज्जन आहे, देशावर प्रेम आहे, हे आहे, अशीच मुलं माझ्याकडे येतात. जे झिपरे झापरे लईने हाणणारे काटते कधी माझ्याकडे कधीच येणार नाही, कारण आपला स्वभाव स्ट्रिक केलंय. आलं लक्षामध्ये. हा, मी डीएड असताना सुद्धा पोट्याला आधी सांगायचोय, ज्याला खरंच बापाच्या घामाची किंमत आहे त्यांनी वर्गात थांबायचं, नाही तर नीट बाहेर जायचं. मी तर असं वर्गात स्टंप घेऊन जायचो डीएडच्या वर, आयुष्यपत सांगतो, स्टंप घेऊन. तुम्ही माझ्या डीएडच्या पोराला विचारा, माझ्या नादात नव्हते लागत. अरे चांगल्या 22, 20 वर्षाच्या मुला मुलींना मारायचो मी, पण कोणाची टाप झाली नाही आपल्याला विरोधात कधी बोलायचे, कारण पहिला पालक मेळावा घ्यायचो मी, की छडी लागे छमछमन विद्या येई घमघम. वर्गावर लय खतरनाक कार्यक्रम असतो आपला, आधीच पालक मीटिंग मध्ये, नाही तर ते डोकं लावायचं नाही मला, कारण त्याशिवाय लेकर शिकणार आहे का आताची अजिबात शिकत नाही. आणि तो काळ जुना लय भारी होता, पुरं ऐकायचे, प्रॅक्टिकलचे मार्क असायचे. मी पोराला म्हणायचो, मास्तर समोर असं झुकू नका, टासणं झालं नाही, नामकं झालं नाही, कष्ट करा, कॉलर टाईट ठेवा, कोणता माईचा लाल तुम्हाला काही करू शकत नाही, फक्त तुम्ही नीट राहा. त्यामुळे तुम्ही अभ्यास करा बांधवांनो, यश तुम्हाला येणार, आणि मी आहे तुमच्या सोबत, आमची पूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. एवढं बोलतो, आणि ह्या नंबरवरती काय करा, आवर्जून कॉल करा. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा, असं असतं स्वतःबद्दल सगळे विधानं टोटल सगळं हे. आता एवढा वेळ नाही आपल्याला घ्यायला, उद्याच्या तासिकेत आपण काय करू, घेऊ सगळे उदाहरण दिलेले असतात, सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात, हे सगळं स्वतःच आहे. असे क्वेश्चन असतात दिलेले, त्याच्यावर लगेच टाकलेले. हे समाजाबद्दल काय विचार आहे, कसे विचार असले पाहिजे, कशावर उत्तर आलं, काय आलं, सगळं बांधवांनो मी तुमचं घेणार. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि परत आपली जी काही बॅच आहे बांधवांनो टेटची, ती सुद्धा सगळ्यांनी जॉईन करा. मी तुम्हाला आधीच काय सांगितलं, बाळासाहेब शिंदे चांगला माणूस आहे. आधी 4000 फी होती, त्यांनी डायरेक्ट 50% बांधवांनो ती केलेली आहे. आणि आपले जुने जेवढे विद्यार्थी, तुम्हालाही 50% डिस्काउंट द्यायला, म्हणजे 1000 रुपयात. अरे काय आणखीन, मी तुम्हाला तर काय प्रश्नच पडतोय सरचा, की त्यामुळे संधीचं सोनं करा, ह्या संधीचं काय करा, सोनं करा आवर्जून. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ईश्वर तुमचं भलं करो. परत जाता जाता, नींद चैन की जागो तुम, युद्ध का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जैसे कार नहीं होती, अरे भाई कोशिश करने वाली की हार नाही होती. तर ती कोशिश करा, जागे व्हा, आणि जोपर्यंत नोकरी मिळत नाही अविरत असेच संकट ठेवा. एक दिवस खूप आनंदात जगा.